हॅलो फ्रेंड्स, आज आपण अभ्यासतोय मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशियन्स. म्हणजेच या ठिकाणी सागरी खनिजे व जैविक संपत्ती याविषयी आपल्याला इथे माहिती पाहिजे आहे. कॅन यू टेल आर मिनरल्स टू बी फाउंड इन सीज अँड ऑन द सीबेड ॲज दे आर फाउंड इनसाइड द अर्थ? सांगा पाहू. भूगर्भात ज्याप्रमाणे खनिजे सापडतात त्याप्रमाणे समुद्राखाली खनिजे सापडत असतील का? पहा, सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिलियन्स ऑफ टन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व इन ओशियन वॉटर. म्हणजेच महासागराच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या स्थितीमध्ये अब्जावधी टन खनिजे आहेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. देअर आर व्हेरी लार्ज रिझर्व्स ऑफ टीन, क्रोमियम, फॉस्फेट, कॉपर, झिंक, आयर्न, लेड, मँगनीज, सल्फर आणि युरेनियम ETC इन द ओशियन अँड सीबेड. म्हणजेच सागर असेल किंवा महासागराच्या तळाशी कथील, टीन म्हणजे कथील, क्रोमियम, फॉस्फेट्स, कॉपर म्हणजे तांबे, झिंक म्हणजे जस्त, त्याचबरोबर आयर्न म्हणजे लोखंड आणि लेड म्हणजे शिसे, मँगनीज, सल्फर आणि युरेनियम हे जे काही आहेत तर इत्यादीचे साठे फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आढळतात. म्हणजेच पाहू आपण तर we get many type of gems, conches, shells and pearls from the sea. हे जे सागर आहे, समुद्र आहे, या समुद्रातून अनेक प्रकारची रत्ने, जेम्स म्हणजे रत्न, कॉन्चेस म्हणजे शंख आणि सेल म्हणजे शिंपले आणि पर्ल्स म्हणजे मोती हे मिळत असतात. म्हणजेच रिअल पर्ल्स आर इव्हन कॉस्टलियर दॅन गोल्ड. जर खरं जे रत्न आहे, या खऱ्या मोत्याची जी किंमत आहे ही सोन्यापेक्षा सुद्धा काय असते, खूप अधिक प्रमाणामध्ये असते. देअर आर लार्ज स्केल रिझर्व्स ऑफ मिनरल्स, ऑइल अँड नॅचरल गॅस ॲट द बॉटम ऑफ सी. सागर तळामध्ये हे जे खनिज आहे, या खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे जे खनिज आहेत हे सापडत असतात. म्हणजेच इथे काय होतं पहा बरं, वी एव्हियल ऑफ दीज दे ड्रिलिंग ऑइल अँड गॅस वेल्स. आणि ही जी सागराच्या तळामध्ये किंवा तळाखाली जी खनिजाचा साठा आहे किंवा खनिज तेलाचा साठा किंवा नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणात जो उपलब्ध असतो, तर हा उपलब्ध असणारा जो साठा आहे तर विहिरी खोदून या ठिकाणी काय केलं जातं, तर आपण तेल आणि वायू मिळवत असतो. पाहूया इथं पहा, तर ही पुस्तकामध्ये काही फिगर्स दाखवलेत पहा. तर मरेन वेल्थ म्हणजेच या ठिकाणी सागर संपत्ती इथं दाखवलेली आहे. सागराच्या तळाशी सागरामध्ये अशा अनेक या ठिकाणी प्राणी वगैरे असे आढळतात, तर ही आपली एक नैसर्गिक संपत्तीच आहे. इथे पुढे पहा, तर इन इंडिया द फर्स्ट मिनरल ऑइल वेल सागर सम्राट वॉज ड्रिल्ड इन 1974 ॲट द ऑइल फील्ड कॉल्ड बॉम्बे हाय फॉर ऑब्टेनिंग मिनरल्स ऑइल अँड नॅचरल गॅस फ्रॉम द बॉटम ऑफ द सी. द नॅचरल गॅस फ्रॉम this well is carried via pipeline to a place called या ठिकाणी युरान. म्हणजे या काय होतं पहा, भारतामध्ये सागर तळातून ही जी काही खनिज तेल आहे किंवा नैसर्गिक वायू आहे हे मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली आणि या विहिरीतून मिळणारा जो नैसर्गिक वायू आहे हा पाईपलाईनद्वारे या ठिकाणी उरण
या ठिकाणी वाहून आणला जातो. काय केलं जातं? उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. इथे पहा, मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशियन आणि बायो रिसोर्सेस इन ओशियन असे इथे एक चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये. तर मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशियन सागरी खनिज संपत्ती आणि बायो रिसोर्सेस इन ओशियन सागरी जैविक साधन संपत्ती अशा तऱ्हेने या ठिकाणी 2 कॉलम्स दिलेले आहेत पहा. तर मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशियन हा जो पहिला कॉलम आहे या म्हणजे सागर संपत्ती, सागरी खनिज संपत्ती. यामध्ये आपल्याला काय काय या ठिकाणी खनिज संपत्ती आढळते ते आपण पाहणार आहोत. तर इथे थोरियम. तर थोरियम कशासाठी यूज केला जातो? तर थोरियम इज यूज इन प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. तर अणु ऊर्जा निर्मितीमध्ये या थोरियमचा वापर केला जातो आणि एनर्जी निर्माण केली जाते. त्याबरोबर मॅग्नेशियम. आता या मॅग्नेशियमचा यूज कशासाठी केला जातो? तर यूज इन द फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेरा. तर कॅमेऱ्याचा जो फ्लॅश असतो, बल्ब असतो, त्या कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये या मॅग्नेशियमचा वापर केला जातो. पुढे आहे पोटॅशियम. द मेन इन्ग्रेडियंट इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास आणि फर्टिलायझर. तर याचा यूज साबण असेल तर साबण तयार करण्यासाठी, काच तयार करण्यासाठी किंवा खत निर्मितीमधील प्रमुख घटक म्हणून या पोटॅशियमकडे पाहिलं जातं. पुढे इथे आहे पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सोडियम. सोडियम इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर. कागद आणि कागद निर्मितीमध्ये, कागद असेल, कापड निर्मिती याच्यामध्ये हे सोडियम वापरलं जातं. पुढे आहे सल्फेट इज यूज इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. तर सल्फेटचा वापर कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी हे सल्फेटचा वापर केला जातो. पुढे पाहूया आपण बायो रिसोर्सेस इन ओशियन. सेकंड नंबरचा चार्ट आहे पहा. तर सागरी जैविक साधन संपत्ती यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर सागरामध्ये कोणकोणते या ठिकाणी साधन संपत्ती मिळते? तर सागरामध्ये अनेक प्रकारचे फिशेस असतात पहा. तर फिशेस लाईक कोणकोणते फिश असतात? तर पॉम्परेट असतो, त्याचबरोबर शीर फिश असतो, ॲज ऑल्सो श्रिम्प्स अँड प्रॉन्स फिशेससुद्धा असतात. दे आर सोर्सेस ऑफ प्रोटीन्स अँड विटॅमिन्स, देअरफोर मेनली यूज ॲज सी फूड. तर इथे काय होतं पहा. तर फिशेस लाईक पॉम्परेट म्हणजे इथं त्याला कोळंबी असं म्हटलं जातं. शीर फिश म्हणजे सुरमई आणि याप्रमाणे प्रॉन्स म्हणजे या पापलेट आपण त्याला म्हणतो पहा. तर हे जे काही फिश आहेत याच्यापासून प्रथिने आणि जीवनसत्वे हे मिळत असल्यामुळे यांचा जो आपल्या आहारामध्ये, फूडमध्ये अन्न म्हणून या ठिकाणी उपयोग केला जातो. पुढं आहे ड्रायड श्रिम्प्स आणि बॉम्बे डक पावडर. आता ही जे काही आहे ड्रायड श्रिम्प्स म्हणजे सुकट त्याला म्हटलं जातं आणि बॉम्बे डक पावडर म्हणजे बोंबिला असतो त्याची भुकटी असते पहा. तर ही यूज ॲज पोल्ट्री फीड अँड इज अ गुड मॅन्युअर. म्हणजेच या कोंबड्यांचं जे खाद्य असतं किंवा उत्तम खत म्हणून शेतीसाठी याचा वापर केला जातो. पुढे आहे सेल्स म्हणजे शिंपले. तर औषध निर्मितीमध्ये याचा वापर होतो. यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन तयार करण्यासाठी याचा वापर होतो. ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. त्याचबरोबर ऑर्नामेंट्स म्हणजेच या ठिकाणी जे काही शोभेच्या वस्तू असतात त्या शोभेच्या वस्तूची निर्मितीसाठी. त्याचबरोबर डेकोरेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे शोभेच्या वस्तूच्या निर्मितीसाठी. त्याचबरोबर ऑर्नामेंट म्हणजे अलंकारामध्ये याचा वापर केला जातो. पुढे आहे ते म्हणजे फंगी म्हणजे यालाच आपण बुरशी असं म्हणतो. तर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. तर या प्रतिजैविकांची निर्मिती करण्यासाठी या फंगीचा वापर केला जातो. शार्क अँड कॉडफिश. हे जे शार्क आणि कॉडफिश आहेत, मासे आहेत, हे यूज फॉर द प्रोड्युसिंग
इडिबल ऑइल रिच इन व्हिटॅमिन ए, डी अँड ई. तर अ, ड आणि ई जीवनसत्व युक्त तेल निर्मितीमध्ये या शार्क अँड कॉडफिशचा वापर केला जातो. आणि पुढे आहे सी कुकुंबर, म्हणजेच याला समुद्र काकडी असं म्हटलं जातं. आणि यूज ॲज मेडिसिन फॉर ट्रीटिंग द कॅन्सर अँड ट्यूमर. म्हणजेच कॅन्सर तसेच ट्यूमर हे जे आजार आहेत, हे आजार रोखण्यासाठी औषध म्हणून या समुद्र काकडी म्हणजेच सी कुकुंबरचा वापर केला जातो. अशा तऱ्हेने आपण पेज नंबर 111 वरील जे काही पॉईंट्स आहेत याविषयी आपण माहिती पाहिलेली आहेत. तर यावर असणारे जे काही फिगर आहेत ते तुम्ही ड्रॉ करायचे आहेत.